हाय फ्रेंड्स, आज मी परत एकदा घेऊन आली आहे ऑनलाईन फ्रूट प्लांटचा व्हिडिओ. चला तर मग बघू मी कोणते कोणते फ्रूट प्लांट्स मागवले आहेत ते. त्यांनी पॅकिंग बघा किती सुंदर करून दिलेली आहे, जेणेकरून प्लांट्स खराब होणार नाहीत. हे प्लांट्स मला फक्त 2 दिवसामध्येच रिसीव झालेले आहेत. हे प्लांट्स मी मलियाबाद, लखनौ इकडून मागवलेले आहेत आणि प्लांट बघा किती सुंदर आणि हेल्दी रिसीव झालेले आहेत. थोडेही डॅमेज झालेले नाही आहेत प्लांट्स. यामध्ये मी 5 प्लांट्स मागवले आहेत फ्रूटचे. ते आहेत प्लमचं आहे, 2 चेरीचे प्लांट आहेत आणि एक ऑल टाईम मोसंबीचं प्लांट आहे. आणि प्लांट तुम्ही बघू शकता किती हेल्दी आणि किती सुंदर प्लांट्स आहेत ते. हे प्लांट्स मला पाठवण्याच्या अगोदर त्यांनी एक व्हिडिओ करून पाठवला होता आणि ते सेम प्लांट मला त्यांनी दिलेले आहेत. हे फर्स्ट दिसत आहे ते प्लमचं प्लांट आहे. बघा किती सुंदर आहे, असं वाटतही नाही की ते ऑनलाईन परचेस केले आहे म्हणून. एकदम ब्रांचेस आणि बुशी प्लांट त्यांनी मला दिलेलं आहे आणि हे ग्राफ्टेड प्लांट आहे. हे दुसरं प्लांट आहे, हे स्टेला चेरीचं आहे. जी मोठी चेरी येते ना बाजारात, त्याच व्हरायटीचं हे प्लांट आहे. हे पण बघा किती ब्रांचेस आणि हेल्दी प्लांट आहे आणि प्लांट थोडंही खराब झालेलं नाही आहे. हे नेट्रिन फ्रूटचं प्लांट आहे आणि ही सगळी प्लांट्स ग्राफ्टेड प्लांट्स आहेत, त्यामुळे ते इझिली पॉटमध्ये फ्रूट देऊ शकतात. हे नेट्रिनचं प्लांट आहे. हे पण किती सुंदर प्लांट आहे बघा, ब्रांचेसवालं. हे पण ग्राफ्टेड प्लांट आहे. हे रेड रोज चेरी म्हणून येते त्याचं प्लांट आहे. हे पण ग्राफ्टेड प्लांट आहे आणि प्लांट बघा किती ब्रांचेस आणि हेल्दी प्लांट्स आहे. एकदम फ्रेश प्लांट्स मला रिसीव झालेले आहेत. आणि हे ऑल टाईम स्वीट मोसंबीचं प्लांट आहे. मोसंबीचे प्लांट्सचे थोडे पानं शेड्स होतात, कारण ते सिट्रस प्लांट आहे आणि त्याची नवीन ग्रोथ येते तेव्हा त्यांना फ्रुटिंग आणि फ्लावरिंग चालू होते. हे बघा, हे सगळे 5 प्लांट आहेत माझे. आणि आल्या आल्या ते मी पॉलिथिन बॅग त्यांची कट करून त्यांना पाण्यात ठेवणार आहे, कारण माती थोडी ड्राय झाली होती. त्यामुळे हे मी एक्स्ट्राची ती पॉलिथिन त्यांनी बांधून दिली होती ती मी रिमूव्ह करते. ही पॉलिथिन बांधल्यामुळे ना माती इकडे तिकडे होत नाही झाडाची आणि झाड असं खराब होत नाही, म्हणून ते एक्स्ट्रा बॅग ते बांधून देतात प्लांट्सला. पार्सल आपलं जेव्हा रिसीव होतं तेव्हा ते त्यातून जे प्लांट्स आपण प्लांट्स जेव्हा येतात आपल्याकडे तेव्हा ते लगेच लावायचे नाही. ते 3-4 दिवस शेडमध्येच ठेवायचे, म्हणजे ते आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट होतात. लगेच प्लांट लावल्यामुळे ते कदाचित खराबही होऊ शकतात, म्हणून प्लांट जेव्हा रिसीव होतात तेव्हा ते लगेच लावायचे नाहीत. अशा प्रकारे मी सर्व प्लांट्सची अशी पॉलिथिन काढून घेते आणि मी एका टपात पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही सर्व प्लांट्स मी आता ठेवणार आहे, की जेणेकरून त्यांना पाणी व्यवस्थित मिळेल. कारण एवढ्या लांबून ती आलेली आहेत प्लांट्स, त्यामुळे ते थोडेसे ड्राय झालेले आहेत, त्यामुळे माती ड्राय झालेली आहे, म्हणून ते मी थोडं पाण्यात ठेवणार. असं वरून पाणी टाकलं तर ते हे पुरेसे होणार नाही, म्हणून त्यांना जेवढं लागेल एवढंच पाणी मिळण्यासाठी मी ते थोडं टपात पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व प्लांट्स ठेवणार आहे. प्लांट्स अतिशय सुंदर आणि हेल्दी त्यांनी दिलेले आहेत आणि मला 2 दिवसात रिसीव झाल्यामुळे ते आणखीनच एकदम हेल्दी दिसत आहेत. हे बघा, सर्व प्लांट्स मी आताच्या टपात पाणी टाकून ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे सर्व प्लांट आता तुमच्यासमोर मी अनबॉक्सिंग केलेले आहेत आणि एकही प्लांट असं खराब झालेलं नाही आहे. आता मी त्याला फक्त पाण्याचा शॉवर करत आहे. पूर्ण प्लांट असं शॉवर करून घ्यायचं पाण्याने. साधं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये काय फंगीसाईड वगैरे मी काही टाकलं नाही आहे. प्लांट्सला पूर्ण ओलं करून घ्यायचं, भिजवून टाकायचं आहे शॉवर करून, त्यामुळे त्यांना ते फ्रेश वाटेल. हे प्लांट जास्त मोठ्या पॉटमध्ये सध्या आता मी लावणार नाही आहे, फक्त 12 ते 14 इंच पॉट असतो त्यामध्येच लावणार आहे, कारण प्लांट एवढे मॅच्युअर्ड नाही आहेत. त्यामुळे पहिल्यांदा ते छोट्या स्पॉटमध्ये लावायचे, नंतर हळूहळू त्यांचा पॉट साईज आपण चेंज करू शकतो. हे प्लांट्स लावताना मी जास्त खताचा वापर करणार नाही. हळूहळू जसं प्लांट ग्रो व्हायला लागेल ना तसं मी हळूहळू त्यामध्ये खत टाकेन. सध्या तर आता गरमी खूप आहे, त्यामुळे जास्त खतामुळे पण प्लांट खराब होऊ शकतं, म्हणून मी जास्त खत त्यात टाकणार नाही आहे. नुसतं मातीमध्येच ते लावणार आहे. तुम्हीही
तुम्हालाही जर असे प्लांट्स फ्रूट प्लांट्स मागवायचे असेल तर मला नक्की कमेंट करा. मी कोणत्या नर्सरीतून मागवले आहेत ते आणि कितीला हे मिळाले आहेत सर्व प्लांट ते मी तुम्हाला नक्की सांगेन. तुम्ही कमेंट केली तर मी नक्की या नर्सरीची लिंक कमेंटमध्ये टाकेन. हे बघा नॅट्रिन फ्रूट असतात म्हणजे आलूपुकारा असतं ना आपलं, तसंच हे फ्रूट असतं आणि हे बंचेसमध्ये लागतात. आणि हे आपलं प्लमचा प्लांट आहे म्हणजे आलूपुकाराचा प्लांट आहे. आणि ही व्हरायटी पण इम्पोर्टेड व्हरायटी आहे म्हणजे बाहेरची व्हरायटी आहे, त्यामुळे याला पॉटमध्ये सुद्धा फळं येतात. आलूपुकाराची सँटा रोजा म्हणून व्हरायटी आहे. याला पॉलिनेशनसाठी दुसरं प्लमचं झाड लावायची गरज नाही. हे सेल्फ पॉलिनेशन होतं याचं आणि फ्रूट्स तयार होतात. हे बघा सर्व प्लांट्स तुम्ही आता परत एकदा बघू शकता. किती मॅच्युअर आणि हेल्दी ब्रांचेस असे प्लांट्स मला दिलेले आहेत त्यांनी. आणि त्याच्यावर त्यांनी नावही लिहून पाठवलेले आहेत की जेणेकरून आपल्याला व्हरायटी आणि कोणतं प्लांट आहे हे समजेल. मागवलेल्या फ्रूट्स प्लांट व्यतिरिक्तही त्यांच्याकडे भरपूर साऱ्या व्हरायटीचे फ्रूट प्लांट्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी त्यांचा नर्सरीचा नंबर तुमच्याशी शेअर करेन. बघा हे चेरीचं प्लांट आहे आणि ग्राफ्टिंग केलेलं आहे. ते ग्राफ्ट पण मॅच्युअर्ड झालेलं आहे असं प्लांट त्यांनी मला दिलेलं आहे. आणि या नर्सरीत एकदम ओरिजिनल व्हरायटीचे प्लांट्स भेटतात, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून नक्की प्लांट घेऊ शकता. तुम्हाला जे हवे आहेत ते प्लांट ते प्राईस सकट आपल्याला ते लिस्ट एक पाठवतात व्हॉट्सअपला मेसेज केल्यावर. आणि त्याची प्राईससुद्धा ते मेन्शन केलेली असते हे प्लांटची. त्यांच्याकडे छोट्या प्लांट साईजपासून मोठ्या प्लांट्सपर्यंत सगळ्या साईजचे प्लांट्स अवेलेबल आहेत आणि प्रत्येकाचे रेट पण वेगवेगळे आहेत. तेही आपल्याला व्हॉट्सअपला त्यांनी लिस्टसोबत पाठवतात. हे प्लांट्स मी जेव्हा रिपोर्ट करेन तेव्हा तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करेन की मी ते प्लांट्स कशा प्रकारचे मातीमध्ये लावणार आहे ते. मी जे परचेस केलेले प्लांट आहे सगळे बाहेरची व्हरायटी आहे, त्यामुळे 100% याला फ्रूट लागतील. त्यांच्या नर्सरीमध्ये त्यांनी फ्रूट लागलेले प्लांट्सही मला पाठवले होते व्हिडिओ करून. तर मग भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.